पवना नदी आहे की कचरा डेपो? पिंपरी पालिकेचा कानाडोळा कोणासाठी? पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणारी पवना नदीचं रूपांतर लवकरात लवकर कचरा कुंडीत होणार आहे. कारण नदीपात्रात कचऱ्याचे भरलेले अख्खे टेम्पो ट्रॅक्टर खाली केले जातात. स्थानिकांनी हे मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत हे कृत्य समोर आणलंय. पण नदीची कचरा कुंडी बनवणारे हे बडे धेंडे नेमके कोण आहेत याचा सुगावा अद्यापही लागला नाही. गेल्या 2 वर्षांपासून बिनबोभाटा कारभार सुरू आहे. इतकंच नव्हे तर इथे भराव टाकून नदीचं पात्रही कमी करण्याचा खाट सुरू आहे, असा आरोप स्थानिकांनी केलाय. शहरात ठिकठिकाणी सर्रासपणे सुरू असलेला हा कारभार पिंपरी पालिकेला चांगलाच ठाऊक आहे. पण त्यांचा हा कानाडोळा नेमका कोणासाठी आणि का सुरू आहे याचं उत्तर जनतेला हवंय. पाणी ह्या ठिकाणी भरपूर वाहतं आणि पूर परिस्थिती बऱ्याच वेळेस निर्माण झालेली आहे. 2 वर्षापूर्वी जेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे पवना धरणातनं बरंचसं पाणी सोडलं गेलं होतं, तेव्हा पाणी इकडं भराव खूप असल्याकारणाने पाणी जे आहे ते तिकडच्या बाजूला जातं. आणि आम्ही पासरवाडीमध्ये वगैरे पाहिलेलं आहे की तिकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली. आपण पाहू शकता की किती प्रमाणात कचरा आहे आणि किती डेप्थ आहे, खालपर्यंत किती कचरा पडलेला आहे. हे सगळं आज आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये दृश्यित करू शकता. काय मागणी असेल प्रशासनाकडून एवढीच मागणी आहे की ह्या सगळ्या गोष्टीवरती कुठेतरी निर्बंध असावेत. कचरा कोण टाकतंय का नाही टाकतंय का याच्यावरती काहीतरी विजिलन्स असावं पालिकेचं. आणि ज्या पवना नदीला पिंपरी चिंचवडकर पवना माई म्हणून संबोधतात ती वाचवली गेली पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. आरोग्याचा पण एक प्रश्न निर्माण होतो. नक्कीच, कारण आम्ही पाहतोय इथे खूप सारं आपण पाहत असाल मागच्या बाजूला तर सगळी झाडं झुडपं आहेत आणि खूप सारे इकडं डासांचं प्रमाण अतिशय जास्त आहे. त्याच्यामुळं पण आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. गेल्या 2 वर्षापासून सतत इथे घाण आणि कचरा आणून इथे टाकला जातो आणि त्यांना कोणाची परवानगी, कोणी रिस्ट्रिक्शन, कोणी बघणारं कोणीच नाही आहे. ही गल्ली आहे, बारीकशी गल्ली, त्या गल्लीतनं हे येतात आणि इथे डायरेक्ट कचरा अनलोड करतात. हे पात्र जवळपास डबल होतं, ही त्या कॉर्नरपर्यंत हे होतं, आता ते अर्ध झालं आहे. आणि इकडे तुम्ही पुढे जाल तर ते पात्र तुम्हाला लक्षात येईल की किती मोठं होतं आणि आता किती लहान झालं.